तब्बल 12 वर्षांनी गुरु मंगळ योग जुळून येतोय। त्यासाठी काही राशींचा काळ मंगलमय असणार आहे, त्यांच्यावर गुरु कृपाही असणार आहे। त्याचबरोबर सुख समृद्धी, पद पैसा यातही वाढ होणार आहे आणि काही राशी तर पैसाच पैसा मोजणार आहेत। गुरु आणि मंगळ यांचा युती योग अनेक अर्थानं विशेष आणि महत्त्वाचा मानला जातो। हा योग कोणत्या राशींना सकारात्मक ठरू शकेल, चला जाणून घेऊया। पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण आत्तापर्यंत 80% लोकांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही। त्यांनीही लाल सबस्क्राईब बटन नक्की दाबा। आत्ताच्या घडीला वृषभ राशीत गुरु ग्रह विराजमान आहे। जुलै महिना सुरू होत आहे आणि जुलै महिन्यात नवग्रहांपैकी महत्त्वाचे ग्रह राशी परिवर्तन करणार आहेत। सूर्य, बुध, मंगळ, शुक्र हे ग्रह गोचर करणार आहेत। नवग्रहांचा सेनापती मानला गेलेला मंगळ ग्रह स्वराशीतून म्हणजेच मेष राशीतून शुक्राचे स्वामित्व असलेल्या वृषभ राशीत प्रवेश करणार आहे। आत्ताच्या घडीला वृषभ राशीत गुरु ग्रह विराजमान आहे। मंगळाचा वृषभ राशीत प्रवेश झाल्यावर गुरु आणि मंगळ या ग्रहांचा युती योग जोडून येणार आहे। मंगळ हा साहस, पराक्रम, भूमी, धैर्य आणि शौर्याचा कारक मानला जातो, तर गुरु हा ग्रह समृद्धी, संपत्ती, ऐश्वर्य, अध्यात्म आणि ज्ञानाचा कारक मानला जातो। त्यामुळे या दोन ग्रहांचा युती योग विशेष आणि महत्त्वाचा मानला जातो। काहींच्या मते सुमारे 12 वर्षांनी गुरु आणि मंगळाचा योग जोडून येणार आहे। 12 जुलै रोजी मंगळ वृषभ राशीत प्रवेश करणार आहे। व्यवसाय, नोकरी, करिअर, आर्थिक आघाडीवर काही राशींना गुरु आणि मंगळ यांच्या युती योगाचा सकारात्मक परिणाम आणि प्रभाव प्राप्त होऊ शकणार आहे। त्यात पहिली राशी आहे मेष राशी। मेष राशीसाठी गुरु मंगळाचा युती योग अत्यंत लाभदायक ठरू शकतो। वेळोवेळी अनपेक्षित आर्थिक नफाही मिळू शकतो, लोकप्रियता वाढू शकते, मान आणि प्रतिष्ठाही मिळण्याची शक्यता आहे। व्यवसाय आणि नोकरी या दोन्ही ठिकाणी लाभाच्या संधी मिळतील, उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळू शकतील। पैशाची बचत करण्यातही मेष राशीच्या व्यक्ती यशस्वी होऊ शकतात, त्यामुळे आर्थिक स्थिती सुधारण्याची या काळात जास्त शक्यता आहे। त्यानंतर आहे वृषभ राशी। वृषभ राशीसाठी गुरु मंगळाचा युती योग अत्यंत फायदेशीर ठरू शकेल। अडकलेले पैसेही परत मिळण्याची शक्यता या काळामध्ये जास्त आहे। महत्त्वाच्या कामातील अडथळेही दूर होऊ शकतात। त्याचबरोबर सामाजिक प्रतिष्ठाही वाढण्याची शक्यता जास्त आहे। या काळामध्ये आर्थिक बाजू मजबूत होतील। नोकरी आणि व्यवसायात वृषभ राशीच्या व्यक्ती खूप प्रगती करतील। ऊर्जा आणि आत्मविश्वासाने वृषभ राशीच्या व्यक्ती परिपूर्ण राहतील। अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यताही या काळामध्ये आहे। त्यानंतर आहे कर्क राशी। कर्क राशीच्या व्यक्तींना सुद्धा चांगले दिवस सुरू होऊ शकतात, उत्पन्न वाढू शकतं, उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात। जोडीदारासोबतच नातं मजबूत करण्यात या काळामध्ये तुम्ही यशस्वी होऊ शकता। मुलांशी संबंधित काही चांगल्या बातम्याही या काळामध्ये मिळतील। त्याचबरोबर गुंतवणुकीत नफाही मिळू शकेल। परदेशात जाण्याची संधी या काळामध्ये मिळू शकते। अडकलेले पैसेही परत मिळण्याची शक्यता आहे। त्यामुळे कर्क राशीच्या व्यक्ती जुलै महिन्यापासून पैसाच पैसा मोजणार आहेत। त्यानंतर आहे सिंह राशी। सिंह राशीच्या व्यक्तींना या युतीमुळे करिअर आणि बिझनेसच्या दृष्टीनं लाभ मिळू शकतो। बेरोजगारांना नोकऱ्या मिळू शकतात, व्यवसायात चांगला नफा मिळू शकतो। उद्योजक म्हणून सिंह राशीच्या व्यक्ती यशस्वी होऊ शकतात। ग्रहांच्या शुभ प्रभावामुळे शेअर बाजारातून चांगला नफा सुद्धा या काळामध्ये मिळू शकतो। नोकरदारांना वेतनवाढ आणि पदोन्नती मिळू शकते। इच्छित ठिकाणी बदली केली जाऊ शकते। त्याचबरोबर सैन्य, पोलीस, गुप्तचर विभागात असलेल्या व्यक्तींना किंवा क्रीडा क्षेत्राशी संबंधित असणाऱ्या व्यक्तींसाठी सुद्धा ही वेळ अत्यंत चांगली ठरू शकेल। त्यानंतर वृश्चिक राशी। वृश्चिक राशीसाठी सुद्धा गुरु मंगळ युती योगाचे शुभ परिणाम मिळू शकतात। उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात। आर्थिक बाजू ही मजबूत राहण्यास मदत मिळू शकते। पैशाची आवक होण्याचे नवीन मार्ग मोकळे होऊ शकतात। व्यवसायात यश मिळू शकतं। वैवाहिक जीवनात आनंद राहू शकतो। नात्यात परस्पर समंजसपणा आणि समन्वय अधिक चांगला राहू शकतो। कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य सुद्धा मिळू शकतात। त्याचबरोबर मानसिक तणावातून या काळामध्ये वृश्चिक राशीच्या व्यक्तींना जास्त फायदा मिळू शकतो। तर सदर माहिती ही सामान्य गृहीतका आणि ज्योतिष मान्यतांवर आधारित असून या संदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणंही उपयुक्त ठरू शकेल असं सांगितलं जात आहे। तर तब्बल 12 वर्षांनी गुरु मंगळ योग तयार होतोय। त्यामध्ये मंगलमय काळ काही राशींसाठी अत्यंत प्रभावी ठरू शकेल। गुरुची कृपा होईल, सुख समृद्धी येईल, पद पैसाही वाढेल आणि 1 जुलैपासून या राशींच्या व्यक्ती पैसाच पैसा मोजू शकणार आहेत। या राशींमध्ये तुमच्याही राशीचा समावेश आहे का? कमेंट करून नक्की सांगा।
अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका।